सरकारी हॉस्पिटल डॉक्टर झाला झिंगाट आणि ऑपरेशन करतोय तंगाट. नमस्कार, शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत. सरकारी हॉस्पिटलची काय दशा असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. रुग्णांची कशी हेळसांड होत असते याचा अनुभव देखील अनेकांनी घेतलेला असतो. पण आता तर एक वेगळाच आणि तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सरकारी रुग्णालयातील एक डॉक्टर महोदय चक्क मद्यधुंद अवस्थेत दिसत आहेत. झिंगाट असलेल्या या डॉक्टरने मात्र तो मी नव्हेची भूमिका वठवायला सुरुवात केली. पण अडखळणारी त्यांची जीभ मात्र बरेच काही बोलून जात राहिली. हे रात्रीच आहे, आज नाही घेतलं. विचारलं पेशंटला, विचारा पाना देताना किती ब्रीथ केले. कारंजा उपजिल्हा रुग्णालयात मद्यधुंद अवस्थेतील डॉक्टरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ड्युटीवर असताना भूलतज्ञ असलेला डॉक्टर दारूच्या नशेत असल्यानं खळबळ उडाली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात आपण रात्री दारू घेतली होती पण आत्ता नाही असं सांगताना हे डॉक्टर महाशय दिसत आहेत. भूलतज्ञ असलेले डॉक्टर सुरेश बोंडणे हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गर्भवती महिलेचे सिजर करत असताना नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली. रुग्णांचा जीव यामुळे धोक्यात येऊ शकतो. रुग्णांच्या नातेवाईकाकडून या संदर्भात तक्रार देखील करण्यात आली आहे. भूलतज्ञ डॉक्टर सुरेश बोंडणे यांनीही आपण रात्री नशा केल्याचं कबूल केलं आहे. बोलताना त्यांची जीभ जड झालेली असली तरी आपण आता नाही तर रात्री ड्रिंक घेतली होती असं हे महाशय सांगत आहेत. रात्री घेतली ती चूक झाली असं म्हणत सुरेश बोंडणे हात जोडताना दिसतात. ऑपरेशन करताना नशेत असल्याचं मात्र त्यांनी नाकारलेलं आहे. याच रुग्णालयात आधीही असाच प्रकार घडला होता, मात्र तरीही वैद्यकीय अधीक्षकांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रुग्णांकडून केला जात आहे. रुग्णांचे नातेवाईक हा प्रकार पाहून घाबरले आणि संतापलेही. त्यांनी त्यावेळेला तशा प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. सरकारी रुग्णालयात रुग्णांचे हाल सुरूच असतात, पण आता डॉक्टरच झिंगाट होत असतील आणि शस्त्रक्रिया करताना देखील ते नशेत असतील तर रुग्णांचं आयुष्य राम भरोसेच म्हणावे लागेल. महिलेचे सिजर करतेवेळी आपण नशेत नसल्याचे हे डॉक्टर महाशय अडखळत सांगत आहेत. पण जड झालेली त्यांची जीभ सगळेच काही सांगून जात आहे. डॉक्टरांनी काहीही सांगू द्या, तुम्हीच पहा हा व्हिडिओ आणि ठरवा हे डॉक्टर महाशय नशेत आहेत की शुद्धीत. हे रात्रीच आहे, आज नाही घेतलं. विचारलं पेशंटला, विचारा पाना देताना किती ब्रीथ केले. कामाबद्दल नाही बोलत आहे ते, पण तेव्हा तेव्हा ड्रिंक्स वगैरे करून इथं चालतात का? तर मग आम्हाला प्रश्न पडतो ना. रात्री ड्रिंक घेतली होती हे कबूल करतो. तर मग साला आला होता, घेऊन आले काहीतरी पाहून काढायचं हे कर्तव्य आहे. करून घेऊ कबूल आहे ना, त्यासाठी मी माफी मागतो. रात्री घेतली होती पण आज काहीच नाही. तुम्ही आता तुम्ही घरी असते तर आम्ही आलो नसतो इथपर्यंत. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि जर तुम्ही त्या अवस्थेमध्ये नव्हते तोपर्यंत सगळं लावून प्रश्न. किरण होता का तुमच्यासोबत? कोण आहे? सॉरी पण बोला बोला ना. कोण आहे? हॅलो हॅलो, कट केला. रात्रीबद्दल मी सॉरी मागतो. दवाखान्यामध्ये होणारे हे गैरप्रकार याच्यावर काय करायचं? ताई याच्यावर एकच उपाय आहे. कसं आहे, हे झाड जे आहे हे झाडच खराब आहे. पत्ते छाटून तर फायदाच नाही. मी पहिल्या लागेल तेवढ्या वेळेस बोललो, म्हटलं तुमची सत्ता आहे, याला इथून हाकला. शेवटे साहेबांना कॉल करू का मी? हो, हे माणूस म्हणते हो करतो. शेवटे साहेबांना कॉल करू का मुंबईला? तो आपल्या इथे नाही पाहिजे ताई. कसं आमच्या हातामध्ये काहीच नाही, तो इथेच नाही पाहिजे आपल्याला. साडून मुळे सगळं होत आहे. नाही कोण्या ठराविक व्यक्तीसाठी नाही, जबाबदार सगळेच लोक आहेत. प्रोसिजर करा, काय करायचं जर
हे रात्रीचं आहे, आज नाही घेतलं मी. विचारता पेशंटला विचारा म्हणजे पाना देताना किती ब्रीथ केले. विनाकारण तुमच्या खोटा आरोप नका करू. कामाबद्दल नाही बोलत आहेत ते, पण तेव्हा ते ड्रिंक्स वगैरे करून इथं चालतात का? तर मग आम्हाला प्रश्न पडतो ना की कसं नाही लावा कबूल तुम्ही करत नको नाही मी ते. रात्री ड्रिंक घेतली होती हे कबूल करतो. कारण माझा साला आला होता घेऊन आले काहीतरी पाहून काढायचं हे कर्तव्य आहे. इमर्जन्सी करून घेऊ. इमर्जन्सी मध्ये मी कबूल आहे ना, त्यासाठी मी माफी मागतो. रात्री घेतली होती पण आज काहीच तुम्ही नाही. आता तुम्ही घरी असते तर आम्ही आलो नसतो इथपर्यंत. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि जर तुम्ही त्या अवस्थेमध्ये नव्हते सर किरण अंदर तोपर्यंत- किरण कसं चाललं सर आतमध्ये तो सगळं लावून तोच प्रश्न किरण होता का तुमच्यासोबत? ऑन कॅमेरा. कोण आहे? हा एम एस सर. हा त्यासाठी रात्रीबद्दल मी सॉरी मागतो. हा बोला बोला ना. कोण आहे? हॅलो हॅलो कट केला का? रात्रीबद्दल मी सॉरी मागतो. मी कबूल करत नाही. दवाखान्यामध्ये होणारे हे गैरप्रकार याच्यावर काय करायचं? ताई याच्यावर एकच उपाय आहे. कसं आहे हे झाड जे आहे हे झाडच खराब आहे. पत्ते छाटून तर फायदाच नाही. मी पहिल्या अरुण लागेल तेवढ्या वेळेस बोललो. म्हटलं तुमची सत्ता आहे याला इथून हाकला. शिवटे साहेबांना कॉल करू का मी? हो हे माणूस म्हणते हो करतो शिवटे साहेबांना कॉल करू का मुंबईला? तो आपल्या इथे नाही पाहिजे ताई. कसं आमच्या हातामध्ये काहीच नाही. तो इथेच नाही पाहिजे आपल्याला. साळुंकेमुळे सगळं होत आहे. नाही कोण्या ठराविक व्यक्तीसाठी नाही. जबाबदार सगळेच लोक आहेत. नाही वरून प्रोसिजर करा काय करायचं. जर अशा डॉक्टरांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं कृपा करून कॉमेंट्स बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा. मित्रांनो, अजून आपण आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.